नमस्कार. जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त. मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत. आत्तापर्यंत आपण श्री महालक्ष्मी अष्टकाची एक थोडक्यात माहिती असलेला व्हिडिओ पण मी याच्या आधी टाकला होता. त्याचबरोबर हे जे 8 श्लोक आहे अष्टकामध्ये, त्यातील प्रत्येक श्लोकाचा मराठीमध्ये अर्थ आपण पाहणार आहोत. त्यातील जो पहिला श्लोक आहे त्याचा मराठीत अर्थ मी याच चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर जरूर जाऊन बघा. आज आपण दुसरा, तिसरा आणि चौथा श्लोक यांचा मराठीमध्ये थोडक्यात अर्थ बघणार आहोत. आणि जे महालक्ष्मी अष्टक आहे ते जर तुम्ही रोज 3दा पठण केलं तर त्याचे तुम्हाला खूप फायदे दिसून येतात. तुम्हाला धनधान्य, समृद्धी आणि मनःशांती प्राप्त होते. तर असं हे महालक्ष्मी अष्टक आहे आणि असं म्हणतात हे जे अष्टक आहे ते इंद्रांनी रचलेलं आहे. तर याची सुरुवात जी होते ती अशी होते की नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. आणि दुसरा जो श्लोक आहे तो आहे नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे म्हणजे गरुडावर आरूढ होणाऱ्या तुला, कोलासुर भयंकरी म्हणजे कोलासुराला सुद्धा भयभीत करणाऱ्या तुला, सर्व पापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते म्हणजे सर्व पापांचं हरण करणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. जो तिसरा श्लोक आहे तो आहे सर्वज्ञी सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. म्हणजेच काय की तू सर्वज्ञ आहे म्हणजे सर्व काही जाणणारी आहे तुला, आणि त्याचबरोबर जे पापी लोक आहेत त्यांना घाबरवणाऱ्या तुला आणि सर्व दुःखांचा नाश करणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. असा हा तिसरा श्लोक आहे. आणि जो चौथा श्लोक आहे तो आहे सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रपूते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी आणि बुद्धी देणाऱ्या तुला सिद्धिबुद्धी प्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी म्हणजे तू भोग आणि मुक्ती दोन्ही देते अशा तुला माझा नमस्कार असो. म्हणजेच याच्यामध्ये सांगितलं आहे सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रपूते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते म्हणजे तू मंत्रस्वरूप आहे अशा तुला माझा नमस्कार असो. तर असा हा चौथा श्लोक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.